बघत आहोत। राज्यामधील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। 17 जागा आहेत, मात्र यापैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार अगोदरच बिनविरोध विजयी झालेले आहेत। त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे। 22 जूनला या 11 जागांसाठी मतमोजणी होईल। विधान परिषदेच्या कोणत्या जागांसाठी मतदान होतंय आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड आणि नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना, आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, गेल्या काही दिवसांमध्ये नाट्यमय घडामोडी ज्या मोठ्या स्तरावर घडल्या त्या तर आपण जाणूनच आहोत। आज जे मतदान होतंय या सगळ्या मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे का? कसं वातावरण आहे मतदान केंद्रांवर? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक लागली होती, मात्र त्यातील 6 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झाल्या आहेत। त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, ठाणे असेल, या जागा बिनविरोध झालेल्या आहेत। आता उरल्या 11 जागा त्याचं मतदान आज होत आहे। आपण बघितलं असेल तर महायुतीचं पारडं जड असलं तरी विरोधकांचं देखील महायुतीसाठी सगळं आव्हान जे आहे ते असणार आहे। आपण पाहिलं असेल काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे आणि ही बंडखोरी रोखण्यामध्ये काही ठिकाणी यश आलंय, काही ठिकाणी यश आलेलं नाही। त्यामुळे अर्थातच ही निवडणूक जी आहे ती महत्वाची असणार आहे। 11 जागा आहेत त्या महत्वाच्या असणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं असेल तर नागपूर असेल, अमरावती असेल, भंडारा, गोंदिया असेल, सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा ज्या आहेत त्या मतदान होणार आहे। आपण पाहिलं असेल तर काही इथे रिसॉर्ट पॉलिटिक्स देखील पाहायला मिळालं। काही नगरसेवकांना गोव्यात देखील महायुतीकडून घेऊन जाण्यात आलं होतं। त्यामुळे अर्थातच आज मतदान होत आहे आणि 22 जूनला निकाल लागणार आहे। मात्र ही निवडणूक जी आहे ती महत्वाची असणार आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे 17 जागांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या। अर्थात आज 11 जागांसाठी मतदान होत आहे, त्यामुळे अर्थात बाजी कोण मारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी आज दिवसभर ज्या घडामोडी घडतात सगळ्याचे ताजे अपडेट घेऊ। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।